नमस्कार मंडळी, मी अर्पणा. तर आज आहे गौरी आवाहन आणि त्यामुळे माझी चालली होती तयारी. जे की लास्ट इयरचे जे पाऊलांचे स्टिकर होते ते सर्व काढून घेतले आणि नंतर मग नवीन उंबऱ्याला पट्टी, पुढे रांगोळी आणि पाऊल मी लावून घेतले उंबऱ्यावरतीच. आणि त्यानंतर मी असे स्टिकर घेऊन येतो आम्ही दरवर्षी, जे की हे वर्षभर आपल्या फरशीवरती राहतात. हे डायरेक्ट आता नेक्स्ट इयरलाच काढायचे. ज्यावेळेस आपण नेक्स्ट इयरला ज्यावेळेस गौराई घरात घेऊ त्यावेळेस ते जुनेवाले काढायचे आणि नवीन स्टिकर परत स्टिक करायचे. हळदी कुंकाचे तर पाऊल आपण लावतोच, पण हे छान दिसतात आणि वर्षभर आपल्या घरामध्ये राहतात. त्यामुळे आम्ही हे स्टिकर लावत असतो दरवर्षीच. आणि हे आहे नागवेल. नागवेलीची पानं आज लागत होती, त्यामुळे विराज तो पानं तोडत होता. तो बोलला की मी तोडतो, मला घे व्हिडिओमध्ये. तर त्याच्यासाठी मी त्याला म्हटलं तोडतो. त्यानंतर मी ओटीची तयारी करत होते आणि हे पीस मी तयार करून ठेवले. कलश देखील मी तयार केला. कलशामध्ये दुर्वा, सुपारी, नाणं, तांदूळ, हळदी कुंकू हे सर्व साहित्य टाकून घेतलं आणि नंतर मग आंब्याची पानं लावून नारळ ठेवून कलश छान बनवून घेतला. हळूहळू जसं जसं आठवल तसं सगळी तयारी चाललेली होती. आई बोलल्या होत्या 2 वाजेपर्यंत घेऊयात आपण गौराई घरामध्ये. त्यामुळे नंतर मग हा गौराईंचा बॉक्स मी खाली घेतला. दरवर्षी आम्ही गौराई अशाच सुती कापडामध्ये आणि कापसामध्ये गुंडाळून ठेवतो, म्हणजे त्या आहे अशा राहतात, बिलकुल डॅमेज कुठंही होत नाहीत आणि छान राहतात त्या. आणि त्यांच्याच बॉक्समध्ये मी त्यांचं थोडंसं ज्वेलरी ठेवत असते, जसं की कानातलं नथ आणि एक मंगळसूत्र. म्हणजे बाकीचं जे सामान असतं त्यांचं ज्वेलरी वगैरे, तो बॉक्स पटकन म्हणजे नाही जमत त्याच दिवशी काढायला. तर मग संध्याकाळी मग बाकीची ज्वेलरी आपण त्यांना वेअर करू शकतो. पण आता ज्यावेळेस त्यांना आपण घरात घेऊन येतो तेव्हा मात्र एवढे 2-3 ज्वेलरीज तेवढी त्यांना वेअर करते. आणि त्यानंतर हे आहेत 2 एक त्यांची म्हणजे पिलवंड, असं आमच्याकडे त्याला पिलवंड म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात ते देखील मला कमेंटमध्ये सांगा. तर ही आहे एक मुलगी आणि तो मुलगा. तर असं मी जमेल तेवढी तयारी केली होती. आई दुपारी येणार होत्या, मग दुपारी आल्यावरती त्या बघतील काय राहिलंय, काय असेल राहिलेलं तर त्या ॲड करायला लावतील. फुलं तेवढी नव्हती, मी आईंना घेऊन यायला लावलं होतं. त्या फुलं घेऊन येतील दुपारी. नंतर मग विराज बोलला हळदी कुंकवाचं पाणी मी करतो. त्याला आवडतात अशी कामं करायला, तर त्याने छान हळदी कुंकवाचं पाणी बनवलं. त्यानंतर उंबऱ्यावरती ठेवायला छान असं माप भरून ठेवलं. थोडंसं त्याला सजवलं देखील आणि ही अशी सर्व पूजेची तयारी केली. तर कसा वाटला व्लॉग हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चलो बाय.